तुमच्या मनात जर का असं कधी आलं असलं की बाकीच्यांना कसं लगेच मॅनिफेस्टेशन त्यांचं लगेच होतं, जे पाहिजे ती गोष्ट त्यांना लगेच मिळते आणि मी मग एवढे प्रयत्न करून मला हे का जमत नाहीये, तर आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण ना मॅनिफेस्टर्समध्ये पण प्रकार असतात. तर आपण हे जर का जाणून घेतलं की आपण कुठल्या प्रकारचे मॅनिफेस्टर आहोत आणि मग त्या अनुसार आपल्या काही चुका होत आहेत का हे जर का बघितलं तर आपलं मॅनिफेस्टेशन लवकर होऊ शकतं आणि आपण चांगल्या प्रकारे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर आपल्या स्वप्नांसाठी करून घेऊ शकतो. नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळकी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर मी सांगेन की प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, कारण चॅनलवर आपण आपले विचार बदलून, आपली मानसिकता बदलून आणि अगदी प्रॅक्टिकल टिप्स वापरून स्वतःचं आयुष्य कसं चांगलं करता येईल, आपली स्वप्न कशी पूर्ण करता येईल, न्यू यू कसं होता येईल हे बघतो आहे. तर आजचा विषय आहे की किती प्रकारचे मॅनिफेस्टर्स असतात. तर बघूया. पहिला प्रकार आहे ज्यांना आपण म्हणू शकतो की पॅसिव्ह व्हिज्युअलायझर्स. आता हे कसे प्रकारचे लोक असतात की ह्यांचं कल्पनाशक्ती खूप चांगली असते, म्हणजे ते खूप छान व्हिज्युअलाइज करू शकतात. आपण नेहमी म्हणतो कितीतरी आपल्या टेक्निक्समध्ये आपण व्हिज्युअलायझेशन वापरतोय, तर व्हिज्युअलाइज खूप छान करू शकतात की स्वप्न पूर्ण झालं तर कसं होईल, कसं दिसेल, काय आपण कुठे असू, लोक काय म्हणतील, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना खूप छान जमतात. म्हणजे आपण म्हणू शकतो की त्यांचं स्वप्नरंजन हे खूप चांगलं असतं. तर आता ह्या लोकांना थोडा कधी कधी प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण काय होतं की बरेच लोक व्हिज्युअलायझेशन खूप छान करू शकतात पण त्यासाठी लागणारी कृती करण्यामध्ये मागे पडतात. तर हे लक्षात घ्यायला पाहिजे की कधीही नुसतं टेक्निक करून लॉ ऑफ अट्रॅक्शनचं हे पूर्ण होत नाही. आपल्याला मॅनिफेस्ट करायला कृती करायची, पण मागे सुद्धा सगळ्या व्हिडिओजमध्ये मी सांगत असे इन्स्पायर्ड ऍक्शनची नक्कीच गरज असते. सो मग ह्यासाठी नुसतं व्हिज्युअलायझेशनचा गोल न ठेवता, व्हिज्युअलायझेशन तर कराच, पण त्याबरोबर आपल्या त्या गोलसाठी, आपल्या त्या ध्येयासाठी आपण काय कृती रोज करणार आहे ह्याच्याकडे पण अगदी नक्की लक्ष द्या. यासाठी रूल ऑफ 5चा एक व्हिडिओ केलेला आहे, जो मी म्हणते की 5x55 केला तर हाही वापरा. तसं तर मोठं स्वप्न असेल तर रोज काहीतरी त्या गोलसाठी 5 गोष्टी करणं अगदी गरजेचं असतं आणि त्यामुळेच ते व्हिज्युअलायझेशन म्हणजे ते सत्यात उतरू शकतं. सो नुसतं पॅसिव्ह व्हिज्युअलायझेशननी उपयोग होत नाही. कितीही तुम्ही व्हिज्युअलाइज केलं, दिवसभर व्हिज्युअलाइज केलं तरी सुद्धा हे फार महत्वाचं आहे की आपण त्याच्यासाठी लागणारी ऍक्शन घेतो आहे का. तर आता रूल ऑफ 5चा जे काही मी व्हिडिओ आता सांगणार आहे ते सगळे मी ह्याच्यामध्ये कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये पिन करते, तर जरूर बघा. आता दुसरा प्रकार काय आहे? आता दुसरा प्रकार असतो की जे लोक अतिविचार करतात. म्हणजे कसं आहे की त्यांचं असं असतं की नाही, सारखा गोलचा तर विचार करायला पाहिजे, सारखं आपलं स्वप्न कधी असं मागे नाही पडायला पाहिजे, सारखं आपल्या त्या पुढे विचारांच्या ह्याच्यात पुढे असायला पाहिजे की आपण सारखं त्याच्यावर आपला फोकस पाहिजे. पण फोकस असणं अतिशय चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यामध्ये एक चूक होते बऱ्याच लोकांकडनं आणि ती म्हणजे की गोल बरोबरच ते कधी आणि कसं ह्या 2 विचारांमध्ये अडकून बसतात. म्हणजे गोलचा विचार करणं बरोबर आहे, पण असं जर का आपण हाव आणि वेन या 2 गोष्टींवर आपला सारखा फोकस असला तर आपला रेझिस्टन्स वाढायला लागतो. मग किती टेक्निक केलं, काय केलं तरी आपल्यात एक नकारात्मकता यायला लागते. कारण हे थोडा विश्वास ठेवून आपल्याला युनिव्हर्सवर, ब्रह्मांडावर, त्या शक्तीवर सोपवावं लागतं की आपलं काम झालेलं आहे आणि आता आपल्याला युनिव्हर्सवर सोपवून योग्य वेळेला आपल्याला मिळणार आहे, हा विश्वास आपल्यामध्ये आपल्याला जागृत करावा लागतो. सो हे लेट गो करण्यासाठीचा एक व्हिडिओ केलेला आहे, तो अगदी जरूर बघा की काय होतं आपण असं सारखा विचार करत बसलो तर. त्यामुळे हे फार महत्वाचं आहे. आता अशा लोकांसाठी एक साधी सोपी टिप देते, ते म्हणजे ना कुठलंही तुम्ही टेक्निक कराल किंवा आपल्या स्वप्नाचा विचार करून झाला, व्हिज्युअलाइज झालं असेल, जे काही तुम्ही वापरत असाल तर त्याच्यानंतर स्वतःला फक्त म्हणा की इट इज डन, म्हणजे हे झालेलं आहे. कारण आपण तरी बघा अफर्मेशन व्हिज्युअलाइज झालेलं आहे असंच करतो आहे. स्वतःला फक्त एकदा म्हणायचं की हे झालेलं आहे, आता मला याचा सारखं विचार करायची किंवा कसं आणि कधी हा विचार करायची गरज नाहीये, कारण झालंय म्हणल्यावर विचार करायचा प्रश्नच येत नाही ना असं. सो हे एक थोडंसं हळूहळू प्रॅक्टिसने जमतं, पण हे फार महत्वाचं आहे. कारण काही लोकांना असते सवय खूप प्रत्येकच गोष्टीचे खूप वेगवेगळ्या ह्याच्यानी विचार करत बसण्याची आणि त्यांना मात्र मग ह्या 2 विचारांमुळे त्यांचं मॅनिफेस्टेशन लांबतं. सो हे बघा दुसरी. आता तिसरी गोष्ट आहे. आता तिसऱ्या जे प्रकारचे लोक आहेत ना त्यांचं मॅनिफेस्टेशन सगळ्यात मला वाटतं आधी होतं किंवा त्यांना ह्या सगळ्या ज्या गोष्टी करतात ना टेक्निक्सचा त्याचा सगळ्यात जास्त फायदा होतो आणि ते म्हणजे आयडेंटिटी शिफ्टर्स. म्हणजे ना की जे व्हिज्युअलाइज करतात, कुठलेही टेक्निक वापरतात,
आपण ते जे आपलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे तेव्हा ती व्यक्ती कशी वागेल, ती व्यक्तीसारखी आयडेंटिटी ते आधी घेतात पूर्ण व्हायच्या आधी, आणि त्यामुळे त्यांना सगळ्यात जास्त फायदा होतो. तर आता कसं, मी एक उदाहरण देते. तर असं बघा की तुम्ही आता तुमचं काहीतरी वजन कमी करायचा गोल ठेवलेला आहे आणि तुम्ही अफर्म केलं, व्हिज्युअलाइज केलं की तुमचं वजन तुमचं आयडियल वेट झालेलं आहे वगैरे. पण आता हे झाल्यानंतर जर तुमची लाईफस्टाईल तुम्ही आता जे काही आधीपासून करताय ते तुम्ही तसंच ठेवलं, तुम्ही तेवढाच व्यायाम केला, तेच डाएट ठेवलं, तुम्ही काहीच बदल केला नाही, तर नुसतं व्हिज्युअलाइज किंवा कुठलीही टेक्निक वापरून त्याच्यामध्ये फरक पडणार नाहीये. तुम्हाला जर का ते आयडियल वेटवर जायचं असेल तर तुम्ही तो बदल आधीपासून करायला पाहिजे की ती आयडियल वेटवाली जी व्यक्ती तुम्ही आहात फ्युचरमधले, ती व्यक्ती कसं वागेल. मग ती गोड कमी खाईल, जिमची मेंबरशिप घेऊन तिथे जाईल, म्हणजे की रोज नुसतं पैसे भरून घरी झोपणार नाही, म्हणजे अशा गोष्टी. सो ही आयडेंटिटी आपण ती व्यक्ती आहोत अशा आपल्याला ती त्याच्याशी आयडेंटिफाय व्हायला लागतं, आणि आपली जी आत्ताच्या सवयी आहेत, आत्ताची वागणूक आहे, ते सगळं त्या व्यक्तीप्रमाणे करायला लागतं. आता ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं एक मला सांगायचं आहे की आपल्या चॅनलवर खूप विद्यार्थी बघतात, खूप लोक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असतात, त्यांचे मेसेजेस येत असतात, कमेंट्स येत असतात, तर त्यांच्यासाठी हे फार महत्वाचं आहे. कारण खूप लोक माझ्या स्टुडंट की हे कुठलं टेक्निक करू, काय करू, तर त्यांच्यासाठी मॅनिफेस्ट जेई मध्ये चांगलं करायचं असेल, नीट असेल, एमपीएससी, यूपीएससी, कुठल्याही अशा परीक्षा द्यायच्या असतील आणि त्याच्यात चांगलं करायचं असेल, तर तुम्हाला ती परीक्षेत तेवढं तुमच्या ड्रीम कॉलेजमध्ये जी व्यक्तीला ऍडमिशन मिळणार आहे ती व्यक्ती कशी वागेल आत्तापासनं, तसं तुम्हाला वागणं गरजेचं आहे. ती व्यक्ती किती तास अभ्यास करेल, ज्याला उद्या एमपीएससी किंवा युपीएससी क्लिअर केलं तर किती तास अभ्यास करत असेल. आता तुम्ही बघा, दरवर्षी रिझल्ट येतात, तर मी बघते की जेई किंवा नीटमध्ये जे पहिले येतात ते दरवेळेला सांगतात की 2 वर्ष आम्ही फोन वापरला नाही. अगदी तुम्ही काढून बघा, तर आम्ही किंवा तो स्मार्टफोन वापरला नाही, साधा फोन वापरला, म्हणजे फक्त कम्युनिकेशन, म्हणजे फोनवरचा वेळ त्यांनी किती कमी केला, किती तास अभ्यास केला. तर ह्या गोष्टी तुम्ही दिवस रात्र फोनवर बसला आणि तुम्ही अपेक्षा नाही करू शकत की नीटमध्ये तुमचा नंबर येणार आहे किंवा ह्याच्यामध्ये. सो तुम्ही जेवढे मार्क अपेक्षा करता आहात तर त्याप्रमाणे तुमची तयारी पाहिजे. सो हे आयडेंटिटी शिफ्टर आहेत, हे शिफ्टिंगचं उदाहरण आहे. सो हे प्लीज स्टुडंट्सना मी अगदी नेहमी सांगेन, कारण लोक लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या म्हणजे कशासाठीही वापर करतात. म्हणजे आता लोकांचे मला येतात की पेपर माझा मी दिलेला आहे आणि माझा खूप अवघड केलेला आहे पेपर, आता मी कुठलं टेक्निक वापरून की मला तेवढे मार्क पडतील. तर हे आता पेपर सबमिट झाल्यानंतर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तुम्ही टेक्निकमध्ये सांगितलं की मला 90% पडायला पाहिजेत किंवा असं, त्यासाठी तुम्ही आधी हा जो प्रयत्न करता ना तेव्हा हे सगळं वापरायला पाहिजे. आणि ऍक्ट ऍज इफ म्हणून तो जो व्हिडिओ केलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. तुम्हाला जॉब मिळवायचा असेल, तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल किंवा बिझनेसमध्ये प्रगती करायची असेल, जॉबमध्ये काहीतरी प्रमोशन हवं असेल, तुम्हाला तसं वागणं भाग आहे. की ती व्यक्ती किती तास काम करेल, किती तास अभ्यास करेल, कुठली जे काही म्हणजे टीव्ही बघण्याचा असेल, बिंज वॉचिंग, आता नेटफ्लिक्स, ह्याचा किती वेळ देईल ती जी यशस्वी व्यक्ती तुम्ही होणार आहात, ते झाल्यावर तिने किती तास केला असेल हे सगळं, तरच ती यशस्वी होणार आहे. सो हे फार महत्वाचं आहे आयडेंटिटी शिफ्टिंग. आता आपण बघतो आपल्या इतकी मुलं चांगले करतायत देशातले, आता ह्याच्यामध्ये चेस चॅम्पियन्स आहेत की तरुण मुलं, यंग मुलं, तर ते बघा त्यांचं वाचा तुम्ही की किती तास त्यांनी प्रॅक्टिस केलेली असते, किती वर्ष त्याच्यासाठी दिलेली असतात लहानपणापासून. तर सगळं करून फक्त टेक्निक करून ह्याच्यात यश मिळणं अवघड आहे. सो आयडेंटिटी, उद्या ऑलिम्पिकला जाणारी व्यक्ती ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिळाल्यानंतर जे त्याची किती तास त्यांनी ट्रेनिंग केलं असेल हे ती आधीपासून ट्रेनिंग करते, त्यासाठी व्हिज्युअलाइज करते आणि त्याच्याबरोबर कष्टही तेवढेच घेते. सो ही आयडेंटिटी, एक ऑलिम्पियन आहात तुम्ही, असं उद्या ऑलिम्पिक्सला असेल तर ऑलिम्पियनचं रुटीन तुम्हाला लागणार आहे. एक सक्सेसफुल बिझनेसमॅन आहात तर सक्सेसफुल बिझनेसमॅनचं रुटीन तुम्हाला आधीपासून लागणार आहे असं. सो हे फार महत्वाचं आहे आणि हे सगळ्यात जास्त या आयडेंटिटी शिफ्ट जे करतात त्यांचं सगळ्यात जास्त लवकर मॅनिफेस्टेशन किंवा त्यांना ती योग्य दिशा मिळते त्या दृष्टीनं हे करायला. आता चौथा प्रकार आहे की ते आपण व्हिज्युअलायझेशन बघितलं. आता एक चौथा प्रकार असतो जे स्क्रिप्टिंग मॅनिफेस्टेशन्स असतात. म्हणजे कसं की ते चांगलं व्हिज्युअलाइज वगैरे न करता ते लिहू चांगले शकतात. सो मग अशा वेळेला स्क्रिप्टिंग टेक्निक चॅनलवर शेअर केलाय, त्याचा खूप छान फायदा होतो. लोक अगदी सगळं डिटेलमध्ये जे लिहू शकतात, म्हणजे दिसत नाही त्यांना पण ते लिहिण्यामध्ये त्यांचं ते अगदी ते भावना आणू शकतात. जसे लेखक कसं आपण आपलं चित्र उभं करतात आपल्या डोळ्यासमोर, तसं ते स्वतः लिहून ते सगळं चित्र, तो सीन त्यांचं मॅनिफेस्टेशन झालंय असं करू शकतात.
पण इथे एक गोष्ट होते, बऱ्याच वेळेला स्क्रिप्ट मॅनिफेस्टेशनच्या बाबतीत उशीर होतो. कारण काय होतं की ते स्क्रिप्टिंग किंवा आता ते 5x15 एक प्रकारचं स्क्रिप्टिंग टेक्निकच आहे, जिथे तुम्ही अफर्मेशन लिहिताय. तर ते थोडं सुरुवातीला त्याच्यात भावना असते, नंतर नंतर ते खूप मेकॅनिकल किंवा असं कृत्रिम होतं. म्हणजे ते आपलं रुटीनचा भाग म्हणून आपण ते लिहिणं हे करायला लागतो. तर त्याच्यात एवढं लक्षात ठेवायचं की त्यातली सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की ती भावना येणं. त्यामुळे तुमचं स्क्रिप्टिंग किंवा असं काही लिहिण्याचं टेक्निक असलं तर ते पूर्ण त्या दिवसाचं पूर्ण झाल्यावर ते नंतर डोळे मिटा आणि ते थोडंसं ते भावनावर काम करायचा प्रयत्न करा, म्हणजे मग त्याचा जास्त फायदा होतो स्क्रिप्टिंग टेक्निकचा. आता 5वा प्रकार कुठला आहे, तर 5वा प्रकार आहे की इमोशनल मॅनिफेस्टर्स. आता हे इमोशनल मॅनिफेस्टर्स असे आहेत ना की असे लोक तुम्हाला माहिती असतील की ज्यांना काही मागायच्या आधीच सगळ्या गोष्टी मिळतात आपण म्हणतो, किंवा म्हणजे नुसतं इच्छा बोलून दाखवायचं की लगेच ती पूर्ण होते. अशी जी लोक आपल्या आयुष्यात असतात, आपल्या आजूबाजूला असतात, आपण म्हणतो की कसं आहे ना सगळं मिळतं वगैरे, तर ते ह्या इमोशनल मॅनिफेस्टर्स कॅटेगरीत येतात. तर हे लोकांचं काय असतं, कुठली टेक्निक वगैरे करत, म्हणजे हाही लोकांना बऱ्याच प्रश्न होतो की बाकीच्यांना कसं मिळतं, ते कुठलंच टेक्निक करत नाही. तर असं नाही की टेक्निक करणं गरजेचं आहे, टेक्निक न करता सुद्धा तुम्ही गोष्टी मिळवू शकता. सो हे इमोशनल टेक्निक त्याचा भाग आहे. ते आहे की ते कायमच हाय व्हायब्रेशनमध्ये असण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे कृतज्ञ, ग्रॅटिट्यूड, त्याच्यावर ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूडचा एक खूप छान व्हिडिओ आधी केलेला आहे, तो जरूर बघा. म्हणजे वेगवेगळ्या ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिसेस तुम्हाला कळतील. म्हणजे ज्यांच्या मनामध्ये नेहमी कृतज्ञतेचा भाव आहे, ज्या त्यांच्याकडच्या गोष्टी ज्या मिळालेल्या आहेत त्या अप्रिशिएट करतात, त्यांचं त्यांना कौतुक आहे, त्या व्यवस्थित नीट सांभाळतात त्या गोष्टींना, आणि मग त्यामुळे त्याच्यामध्ये गोष्टींमध्ये वृद्धी होते. तर अशी लोक, किंवा जे नेहमी आनंदी राहतात, जे अत्यंत सकारात्मक असतात, आनंदी राहायचा मनापासून प्रयत्न करतात, म्हणजे मग त्यांच्या आवडीच्या गोष्टी करणे, एखादा छंद असेल अशा गोष्टी जोपासतात, दुसऱ्यांना मदत करण्यासारख्या गोष्टी करतात. सो ज्या लोकांना अशा गोष्टीतनं आनंद शोधतात, छोट्या छोट्या गोष्टीतनं दिवसातल्या, आणि नेहमी आनंदी असतात, तर त्यांना असं होतं की जे तुम्ही म्हणजे मागायच्या आधीच त्यांच्या गोष्टी पूर्ण होतात, कारण ते हाय व्हायब्रेशनमध्ये असल्यामुळे ते त्यांच्या सगळ्या इच्छांच्या फ्रिक्वेन्सीला मॅच असतात. त्यामुळे ते गोष्टी आपोआपच त्यांच्या आयुष्यात घडतात. आणि आपल्याही बाबतीत कधी कधी होतं बघा की आपण खूप आनंदात असतो, तेव्हा इतक्या पटपट गोष्टी घडल्यासारख्या वाटतात. तर हे त्याचं कारण आहे की मग तुम्हाला काही ते टेक्निक मी लिहिलं नाही, मी म्हणायच्या आधीच ते मॅनिफेस्ट झालं. आपण जेव्हा म्हणतो मी त्याच्यावर काही विचार पण केला नव्हता एवढा, पण लगेच मग ते आलं माझ्या आयुष्यात, ही अशी हे असते. सो हे बघा, ही पण एक वेगळे प्रकार आहे मॅनिफेस्टेशनचा, ज्याला इमोशनल मॅनिफेस्टेशन आपण म्हणू शकतो. सो हे 5 प्रकार आज मी तुमच्याबरोबर शेअर केले. अगदी जरूर बघा की तुम्ही कुठल्या प्रकारचे मॅनिफेस्टर आहात, आणि मग कमेंटमध्ये मला सांगा की कुठल्या प्रकारचे आहात, आणि मग त्याच्यानंतर काही सुधारणा करावी लागणार असेल तर तेही तुम्ही आता मी सांगितल्या तशा टिप्स वापरू शकता. सगळे त्याला कुठल्या प्रकारचे आहात त्याच्यावरनं जे मी व्हिडिओ सांगितलेले आहेत ते पण अगदी जरूर बघा, त्याचा खूप छान फायदा होईल तुम्हाला. आवडलं तर लाईक करा, ज्यांना याचा उपयोग होईल त्यांच्याबरोबर नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.